नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. शेवयाची खीर तशी सर्वांच्याच परिचयाची आहे. आयत्या वेळी कोण पाहुणा आला किंवा नैवेद्याला आपण ती पटकन करतो. ही खीर अगदी झटपट आणि कमी साहित्यात बनणारी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता ही खीर कशी तयार करायची ते आज आपण बघूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलचे तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहेत तेही क्लिक करा. शेवयाची खीर तयार करण्यासाठी गव्हापासून घरी तयार केलेल्या शेवया 1 वाटी घेतल्या आहेत. खीर बनवण्यासाठी या ठिकाणी मी नॉनस्टिकचा पॅन गॅसवर तापत ठेवला आहे. पॅन तापला की यामध्ये सुरुवातीला थोडंसं गावरान तूप टाकून घ्यायचं. तूप चांगलं तापलं की यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे. या ठिकाणी मी काही काजू, बदाम, चारोळी, पिस्ता आणि काही मनुके घेतले आहेत. सुरुवातीला एक एक टाकून हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स हे तुम्ही तसेही टाकू शकता, पण तुपात असे छान खरपूस तळून घेतले तर त्याची खूप छान टेस्ट येते खीरीला. तसे तर तुम्ही तुमच्या आवडीने कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता. खीर बनवण्यासाठी शक्यतो साजूक तूपच वापरायचं. सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये एक एक करून तळून झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या त्याच तुपामध्ये शेवया टाकून भाजून घ्यायच्या. या शेवया गॅसची फ्लेम एकदम लो करून भाजून घ्यायच्या. लो फ्लेमवर भाजल्यामुळे छान अशा आतपर्यंत खरपूस भाजल्या जातात. जोपर्यंत छान अशा तांबूस रंगावर येत नाहीत तोपर्यंत या भाजून घ्यायच्या. हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्त अशा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या. शेवया भाजून तयार झाल्या. आता या ठिकाणी यामध्ये दूध टाकून घ्यायचं. या ठिकाणी अर्धा लिटर दूध हे मी गरम करून घेतलेलं आहे, ते मी यामध्ये टाकून घेणार आहे. दूध हे शक्यतो गरम करूनच टाकायचं. खीर तुम्हाला कितपत पातळ हवी या अंदाजाने तुम्ही यामध्ये दूध कमी जास्त करू शकता. दूध टाकल्यानंतर लगेच यामध्ये 4 ते 5 चमचे साखर टाकून घेणार आहे आणि तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स लगेच टाकून घ्यायचे. साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने यामध्ये कमी जास्त करू शकता. 4 ते 5 मिनिटं गॅसची फ्लेम मीडियम करून ही खीर शिजू द्यायची. या शेवया शिजल्या की नाही हे चेक करण्यासाठी यामधील शेवई हाताने अशी प्रेस करून पाहायची. हे बघा, हाताने शेवया दाबल्यानंतर शेवई सहज दबतीये. आपली खीर तयार झालीये. तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही यामध्ये वेलची पूडही वापरू शकता. तयार झालेली खीर एका बाउलमध्ये काढून घेऊयात. ही शेवयाची खीर खूप झटपट बनते. काही लोकांना जेवण केल्यानंतर काहीतरी गोड खायची सवय असते. यासाठी ही खीर उत्तम पर्याय आहे. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका.